नमस्कार, मी प्रीती. आवाज इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पवईतील जय भीमनगर बुद्धभूमी वेलफेअर असोसिएशन तर्फे आयोजित महामानवास मानवंदना हा भव्य कार्यक्रम भिकू विशुद्धानंद बोधी महास्तवीर यांच्या अध्यक्षतेखाली यशस्वीरित्या पार पडला. सकाळी धम्मध्वजारोहणानंतर 600 पेक्षा अधिक भिकूंनी शांतता पदयात्रेत सहभागी होऊन समाजात शांतीचे संदेश पसरवले. पदयात्रेनंतर आयोजकांनी भिकू संघाला महाभोजन दान तसेच महासंघ दान अर्पण केलं. कार्यक्रमात बुद्धवंदना धम्मप्रवचनांनी संपूर्ण वातावरण धम्ममय केलं. कार्यक्रमाला अभिनेता गगन मलिक सहित IRS अधिकारी पल्लवी दराडे, IAS अधिकारी प्रवीण दराडे, अनिल कुमार गायकवाड, MSRDC व्हाईस चेअरमॅन आणि मॅनेजिंग डायरेक्टर उपासक कांबळे आणि परिवार तसेच अनेक दिग्गज समाजसेवक, राजकीय नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते. विशेष आकर्षण म्हणून प्रोफेसर डॉक्टर उर्शालीताई रणधीर यांचे मी सावित्रीबाई फुले बोलते हे एकपात्री नाटक सादर करण्यात आलं, ज्याने प्रेक्षकांचे मन मोहून घेतले. म्हणलं असं का झालं? माझ्या डोळे पुढे अंधारी का पसरली? मी माझ्या काखामंदी चाचपून पाहिलं. माझ्या काखामंदी गाठी लागत होत्या. मी माझ्या गालाला चाचपून पाहिलं. माझ्या अंगाला बारीक ताप लागत होता. मला माझ्या जीवाची पर्वा नव्हती. ह्या बाळाला यशवंताच्या दवाखान्यापर्यंत पोहोचवायचा होता. ह्या बाळाचं काय बरं व्हायला नको म्हणून जोराने निघाली. पण माझं पाऊल पुढे उचला ना. मला पुढचं काही दिसाना. या माझ्या बाळाला यशवंतापर्यंत कुणी घेऊन जाईल का? यशवंता, ह्या बाळाला तू ह्या दवाखान्यापर्यंत कोणी घेऊन जाईल का? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन झालेला आहे. आज इकडे मोठ्या प्रमाणात जे भिक्खू संघ उपस्थित आहेत. आज तुम्ही उपस्थिती दाखवली, काय सांगणार? ह्या विहाराची आम्ही खूप दिवसांपासनं आमचा ह्यांच्यासोबत बोलणं चालणं असतं किंवा आमच्याकडनं दान आम्ही देत असतो. अतिशय चांगलं काम विहारामधनं होत असतं आणि आज हा कार्यक्रम आम्ही अटेंड केला. खूप मोठ्या प्रमाणात इथे भिक्खू संघ आला आहे आणि आम्हाला भिक्खू संघाला दान करण्याचं पुण्य या निमित्ताने विहाराने मिळवून दिलं. त्याबद्दल आम्ही भंतेजींना आणि मोठ्या भंतेजींना फार फार धन्यवाद देतो की त्यांच्या निमित्ताने आम्हाला एवढे मोठं भिक्खू संघाचे दर्शन झाले आणि आम्हाला त्यांना काही दान करता आलं. सर, काय सांगणार आहात आजच्या निमित्तानं? आज धम्म परिषद एवढ्या मोठ्या प्रमाणात आहे, काय सांगणार? नमो बुद्धाय. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं पवई या ठिकाणी विहारामध्ये 600 भिक्खूंना जे मोठ्या प्रमाणावरती दानाचा कार्यक्रम ऑर्गनाईज केला आहे तो अतिशय स्तुत्य आहे. आणि अशाच पद्धतीने सर्व उपासकांनी आपापल्या जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीने दानाची पद्धत जर सुरू केली तर भिक्खू संघाला मला वाटतं की कुठल्याही गोष्टीची कमी पडणार नाही. आणि या दानातून आपली पारमिता सुधारत असतो आपण. आणि हे दान करून आपण भिक्खू संघावरती नाही तर आपल्या स्वतःवरती उपकार करत असतो. ही एक भावना सर्व उपासक उपासिकांनी या दिनाच्या माध्यमातून जागृत करावी एवढंच मी सांगू इच्छित. आणि आपापल्या परीने या बुद्ध धम्म आणि संघाच्या पाथवरती चालायचा आपण प्रयत्न करावा. आजही अनेक ठिकाणी भिक्खू संघ जे आहेत, अनेक त्यांना अडचणी आहेत. आज इथे मोठ्या प्रमाणात 6 डिसेंबरच्या निमित्तानं जे भिक्खू संघ आहे मोठ्या प्रमाणात आला आहे. त्यांच्यासाठी हा दान स्वरूपाचा जो इथले जय भीमनगर बुद्धभूमी वेलफेअर असोसिएशनच्या तर्फे ते दान देत आहेत, काय आवाहन करणार आहात या सर्व गोष्टी? नाही, माझं सर्वच म्हणजे आंबेडकरी चळवळीतील सर्वच मंडळींना माझं आव्हान आहे की धम्म प्रसारामध्ये भिक्खू संघाने स्वतःला झोपून घेतला आहे आणि तथागताचा जो काही धम्म आहे जो या देशात लोप पावत चाललेला होता, त्या धम्माला 1956 नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा धम्मदीक्षा घेतली त्यानंतर जे धम्माचं प्रचार आणि प्रसार करण्याचं कार्य या महाराष्ट्रामध्ये जे केलं जातं आहे ते भिक्खू संघामार्फत केलं जातं आहे. आणि भिक्खू संघाला सरळ हाताने दान देणं हे सर्वांची जबाबदारी आहे. मी कालही धम्म चैत्यभूमीला गेलो होतो महामानवाचा विनोद करण्यासाठी. आज या ठिकाणी मला खूपच मोठ्या संख्येने भंतेजी पाहायला मिळाले. पहिल्यांदाच मी एवढे भंतेजी पाहतो आहे की एक आपल्या बाबासाहेबांनी जे धम्माप्रती क्रांती करण्याचं हे केलं होतं त्याचं एक पाऊल समजायला पाहिजे. ते समाजामध्ये जाऊन लोकाला ज्ञान देण्याचं काम करतील,
समाजाला बुद्धाचं ज्ञान देण्याचं काम करतील, समता बंधुत्व आणि लोकांमध्ये एक सांस्कृतिक वारसा थोडासा ते वाढ होईल आणि बुद्धाप्रती आणि बाबासाहेबप्रती लोकांमध्ये आस्था वाढेल आणि यामधून निश्चितच आपला पुढचा जो समाज आहे चांगल्या प्रकारे घडेल आणि आज या ठिकाणी आल्यानंतर मला खूप आनंद झालेला आहे या कार्यक्रमामधून. महामानवास महावंदना आज जो प्रोग्राम है, भारी संख्या में यहाँ पे बौद्ध भिक्खु आए हैं, क्या कहेंगे आप? ये मैंने पहली बार देखा है इतने सारे भिक्षु एक साथ और बहुत ही अच्छा लग रहा है। एक ऐसी फीलिंग थी यहाँ पर कि बौद्धमय भारत, ऐसी वाली फीलिंग आज मुझे यहाँ आई है और मैं चाहता हूँ ऐसे ज़्यादा से ज़्यादा प्रोग्राम हो जिससे लोगों के बीच में अवेयरनेस आए, बाबा साहब के विचारों की अवेयरनेस आए, बुद्ध के विचारों की अवेयरनेस आए। मुझे लगता है ये प्रोग्राम जो है ऐसे कॉन्टीन्यूसली होने चाहिए और आज मैं बहुत खुश हूँ कि मैं भिक्षु संघ के सामने अपने विचार भी रख पाया। अभी आप कहते हुए, वहाँ बात करते हुए आपने कहा है कहीं ना कहीं पे अपने देश के जो भिक्खु संघ है वो कम पड़ रहे हैं बौद्ध प्रचार करते हुए। क्या क्या आपने सोचा है सर इसके बारे में? नहीं, उसके लिए क्या है कि भिक्खु प्रोडक्शन कम है क्योंकि हमने मूर्तियां अगर बांटी हैं तो वहाँ केवल 10% विहारों में भिक्खु हैं। तो हमें भिक्खु प्रोडक्शन की ज़रूरत है क्योंकि वो ही हमारे ज्ञानदाता हैं, वो ही हमारे मार्गदाता हैं। तो इसमें हमारे उपासकों को सामने आना पड़ेगा। बाबा साहब की सारी बातें याद रखते हैं लेकिन ये भी याद रखें, उन्होंने कहा था अपने परिवार में से एक बच्चे को भिक्खु बनाएं आप। और अगर कोई बच्चा भिक्खु बनता है उसे इंटरनेशनल जोड़कर उसकी पूरे 10-12 साल की पढ़ाई, ग्रेजुएशन थाईलैंड जैसे बुद्धिस्ट राष्ट्र में हम उसकी कोलैबोरेशन करने के लिए तैयार हैं। लेकिन उपासकों को सामने आना होगा और नई भिक्खु प्रोडक्शन करनी ही होगी। उसके बिना अगर भिक्खु प्रोडक्शन नहीं होगी तो मुझे लगता है भारत का बुद्धिज़्म खतरे में। तो अगर किसी को पढ़ाई करने के लिए आपके पास संपर्क कैसा किया जाए उसके बारे में क्या कहेंगे? हमारे जो है क्या कहते हैं गगन मलिक फाउंडेशन की वेबसाइट है, आप इंटरनेट पे जाके वेबसाइट पे अपनी क्वेरी डाल सकते हैं, वहाँ पे फ़ोन नंबर है, वहाँ पर भी बात कर सकते हैं ताकि हमारे जो भी सेक्रेटरी रहेगा वो आपसे पूरे संपर्क में आएगा और अगर केस जेन्युइन होगा तो हम उसकी पूरी कोशिश करेंगे कि उसकी पूरी पढ़ाई हो पाए। सावित्रीबाई फुलेंचं विचार, सावित्रीबाई फुले हे मांडण्याचं काम या ठिकाणी करत आहेत। ताई, काय सांगणार आहात आजच्या निमित्तानं? हे सगळं तुम्हाला कुठून प्रेरित झालं, काय सांगणार आहात? सर्वांना सप्रेम जय भीम। आज मुंबईमध्ये जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे ते बाबासाहेबांचं स्वप्न साकार करणारा हा संपूर्ण भारत बुद्धमय करील हा जो उपक्रम आहे त्याच्या सुरुवातीला मी सगळ्यांचं अभिनंदन करते। आणि आपण मला विचारलेला प्रश्न की ही प्रेरणा कुठून मिळाली, तर 150 वर्षापूर्वी महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी संघर्ष केला म्हणून मी प्राचार्य होऊ शकले। त्यांच्या संघर्षामुळे आज मुली वकील, डॉक्टर, इंजिनियर विविध क्षेत्रामध्ये येऊ शकल्या। जर त्यांनी हा संघर्ष केला नसता तर आम्ही घरातच राहिलो असतो। रांदा वाडा उष्टी काढा ही जी काही कन्सेप्ट आहे त्याच्यात सगळ्या स्त्रिया म्हणजे ती कोणत्या जातीची ह्याच्यापेक्षा प्रत्येक स्त्री ही घरातच राहिली असती, ती बाहेर पडली नसती। आणि या संघर्षाला सलाम करण्यासाठी मी एकपात्री प्रयोग सुरू केला। आजपर्यंत 1000 प्रयोग झालेले आहेत आणि इतक्या प्रयोगांपेक्षा इथला प्रयोग मला महत्त्वाचा वाटतोय की जो बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न साकार करणाऱ्या उपक्रमासाठी तो झाला, याचा मला जास्त आनंद आहे। तमाम महाराष्ट्रातील बाबासाहेबांच्या लाडक्या अनुयायांना सूचित करत आहोत की पवई हिरानंदानी गार्डन येथे जयभीमनगर बुद्ध विहार आहे। या जयभीमनगर बुद्ध विहाराचे संपूर्ण भिक्खू संघाने बाबासाहेबांना अभिवादन सभेचं महामानवाला मानवंदना असा कार्यक्रम आयोजित केला होता। बाबासाहेबांना महान अशी वंदना करण्यासाठी भारतातील कमीत कमी 800 भिक्षू लोक उपस्थित झालेत आणि हजारोच्या संख्येने उपासक उपासिका या ठिकाणी बाबासाहेबांना मानवंदना देण्यासाठी आलेत। या ठिकाणी धर्मगुरूंचे धम्मदेशना झाल्यात। काही मी सावित्री बोलते हे एक पात्री नाटक झालं। काही उपासकांनी बाबासाहेबांच्या जीवनावर भाषणं दिलीत आणि आता सध्या जपानचे काही लोक जपानचे आलेले आहेत
त्यांचं भव्य असं स्वागत केलं जात आहे आणि उशिरा आल्यामुळे त्यांना कार्यक्रमात सहभागी होता आलं नाही, तर खूपच मोठ्या प्रमाणामध्ये एक कार्यक्रम झालेला आहे. अतिशय सुंदर असा कार्यक्रम संपन्न झालेला आहे. बाबासाहेबांना त्यांच्या पुण्य पारमिता वृद्धिंगत होण्यासाठी भिक्खू संघाने मनापासून अशा प्रकारे ही या मानवंदनेचं आयोजन करण्यात आलं होतं आणि ती मानवंदना पूर्णपणे संपन्न झाली.